त्यांना सांगितलं की तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कुठे कुठे काय काम केलंय त्याची माहिती तुम्ही आमच्या स्कॉलरशिपच्या ऑफिसमध्ये द्या आणि त्यांचं आम्ही सर्वेक्षण केलं आणि त्या पद्धतीत दिलं. पण मॅडमचं असं झालं की आम्हाला नाव ऐकून माहिती होतं, प्रियंका ठाकूर म्हणून. ह्या मॅडमचं नाव ऐकून माहिती होतं की त्या एक चांगला सोशल वर्क करतात. त्या इंद्रावती हॉस्पिटलच्या HR मध्ये आहेत आणि त्या बऱ्याच ठिकाणी फ्री मेडिकल कॅम्प अरेंज करतात. त्याचप्रमाणे समजा इंद्रावती हॉस्पिटलमध्ये एखाद्या पेशंटला गरज पडली आणि आपली जर कधी रेफरन्स केला तर डिस्काउंटेड रेटमध्ये त्याचं ऑपरेशन किंवा मेडिकल ट्रीटमेंट सुद्धा होते. आजच्या तारखेला सगळ्या गोष्टीचा सोंग आणता येतात, पैशाचा आणता येतात. आणि जेव्हा माहिती पडलं की एखाद्या घरामध्ये कोणाचा तरी पेशंट आहे, ते नातेवाईक कुठे ना कुठेतरी दूर जातात आणि अशा वेळेस प्रियंका ठाकूर सारख्या व्यक्ती त्यांचे एक जवळचे नातेवाईक होतात, म्हणून त्यांच्यासाठी मी जोरदार पाया मारतो. आणि त्या सतत हे कार्य करत असताना बघितलं की HRचं कार्य आहे, इंद्रावती हॉस्पिटल आहे, एवढं नावाजलेलं हॉस्पिटल आहे, तरी असताना सुद्धा ते तिथेच थांबलेलं नाही. एक आपण असं ऐकलेलं आहे की सगळ्यात जास्त टेन्शनचं काम कुणाचं असेल तर नर्सचं असतं, नंतर जे असतं ते डॉक्टर्सचं असतं, नंतर मग मेडिकलचा पूर्ण स्टाफचं. पण ते तिथेच थांबले नाही. ते स्नेहा प्रिया नावाचं, म्हणजे स्नेहा त्यांच्या मैत्रिणीचं नाव आहे, प्रिया त्यांचं स्वतःचं नाव आहे, असं त्यांनी एक महिलांचं संघटन उभं केलेलं आहे. त्याच्यामध्ये आज 1,00,000 महिला तिथे जोडल्या गेलेल्या आहेत. 1,00,000 महिला जोडल्या गेलेल्या आहेत. आणि त्या ज्या महिला आहेत त्यांनी असं नाही बघितलं की उच्च महिला जे आहेत मोठ्या मोठ्या त्या लोकांना मदत केली पाहिजे, तर तळागाळातल्या ज्या स्लम मधल्या ज्या महिला आहेत त्यांना ते मदत करतात. आणि खरंच म्हणजे आपण जसं बोललो होतो की प्रत्येक स्त्रीचा सन्मान केला पाहिजे, कारण स्त्रीमध्ये विविध प्रकारचे गुण असतात आणि एवढे गुण असतात म्हणजे वेगवेगळ्या गुण असतात. म्हणजे जर आपण जर बघितलं, स्त्रीला जर बघितलं तर पृथ्वीसारखी क्षमता, पर्वतासारखी महानता, सागरासारखी विशालता, चंद्रासारखी शीतलता आणि सूर्यासारखी तीव्रता, म्हणजे असे सगळे गुण संपन्न असलेली स्त्रिया ह्या आपल्या स्कॉलरशिप फाउंडेशननी आपण त्यांचा सन्मान केला. आणि त्यामध्ये सन्मान मूर्ती प्रियंका ठाकूर ह्या सुद्धा जोडला. मी स्नेहा मॅडमला विनंती करतो की त्यांनी त्यांचे ट्रॉफी द्यावी आणि त्यांचा सन्मान. आणि मॅडम हा सन्मान याच्यासाठी आहे की तुमच्या कार्य थांबण्यासाठी नाही, तर कार्य आमचं स्कॉलरशिप फाउंडेशन बरोबर वाढत राहिलं पाहिजे. आणि जेव्हा कधी आमचं स्कॉलरशिप फाउंडेशन मेडिकल कॅम्प अरेंज करेल तेव्हा तुमची मुलाची साथ आम्हाला गरजेची गोष्ट आहे. आणि आम्ही हक्काने तुमच्याकडे येऊ आणि आमचं ते हक्क जो असेल तो तुम्हाला पूर्ण केलाच पाहिजे. ही छोटीशी माफक विनंती घेऊन मी पुन्हा एकदा तुमचं शुभेच्छा आणि पुन्हा एकदा तुमचा आभार मानतो की तुम्ही स्कॉलरशिप फाउंडेशनच्या ऑफिसला आलात त्याबद्दल. धन्यवाद.